पेट्रोल पंप जवळ असलेल्या आयुध निर्माणी कंपनीत 24 जानेवारीला सकाळी 10 वाजताच्या जवळपास भीषण स्फोट झाला। या दुर्घटनेत आरके विभागात कर्तव्यावर असलेले 13 कर्मचारी मलब्याखाली अडकले होते। त्यातील काही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले। या दुर्घटनेत आतापर्यंत 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे, तर 5 कर्मचारी जखमी असल्याचे सांगितले जात आहे। रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते। स्फोटात मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। मृत्यूंमध्ये चंद्रशेखर गोस्वामी 59 वर्ष, मनोज मेश्राम 55 वर्ष, अजय नागदेवे 51 वर्ष, अंकित बारे 20 वर्ष, लक्ष्मण केलवडे 38 वर्ष, अभिषेक चोरसिया 35 वर्ष, धर्मा रंगारी 35 वर्ष, संजय कोरेमोरे 32 वर्ष, तर जखमींमध्ये NP वंजारी, संजय राऊत, राजेश बडवाईक, सुनील यादव, जयदीप बॅनर्जी इत्यादी जखमी आहेत। जखमींना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। स्फोट झाल्यानंतर लोकांची कंपनीकडे एकच गर्दी पाहायला निघाली होती, परंतु लोकांना आतमध्ये जाता आले नाही। सुरक्षकांनी गेट बाहेरच त्यांना थांबवलं। ताबडतोब जिल्हाधिकारी व SP यांनी भेट दिली। ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा येथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला। त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येते। त्याचं सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढले। त्यातले 1 व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे। बचाव कार्य अजून चालू आहे। आणखी 7 ते 8 लोकमध्ये या डेब्री खाली दाबले असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला